तर आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। रेल्वे रुळावरून चालणाऱ्या 5 जणांना उडवलं, दोघांचा मृत्यू तर 1 जखमींवरती उपचार सुरू, तर दोघांना डिस्चार्ज। सँडर्स रोड स्टेशनवरील घटना, रेल्वे मोटरवन आंदोलनाच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना फटका। दादर, ठाणे, कुर्ला, सीएसएमटी अशा प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी, रेल्वे संघटनांवरती आंदोलनामुळे संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। मध्य रेल्वे विस्कळीत। सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणामध्ये 2 रेल्वे अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक जे आहेत तीही संपूर्ण रेल्वे कर्मचारी झाले होते। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकल काही काळ खोळंबल्यानं ठाणे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांकडून जीवाचा आटापिटा। सोलापुरात मोहिते पाटलांशी संबंधित सुमित्रा पतसंस्थेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। माळशिरसमधील भाजपा पदाधिकारी हरी पालवेंची तक्रार, जयसिंह मोहिते पाटील सुमित्रा पतसंस्थेचे अध्यक्ष, बोगस कर्ज दाखवून शेतकऱ्यांकडून वसुली केली जात असल्याचा आरोप। रोहित आर्या प्रकरणामध्ये पोलिसांना सहकार्य करेन, रोहित आर्या मानसिक रुग्ण असल्याचं कधीही बोललो नव्हतो, मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं, दीपक केसरकरांची यावर प्रतिक्रिया। कृषी विभागाच्या योजनांमधील गैरव्यवहाराच्या चौकशी समितीवर यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशूंची नेमणूक, माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट समितीनं मुदतीमध्ये अहवाल सादर न केल्यामुळे राज्य शासनाकडून नव्यानं नेमणूक। मुंबई क्रिकेट असोसिएशननं निवडणुकीचा वाद हायकोर्टात, एमसीए निवडणूक प्रकरणी सुनावणी उद्यापर्यंत तहकूब, उद्या पुन्हा हायकोर्टामध्ये होणार सुनावणी। जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये पुन्हा एकदा डाव्यांचा झेंडा, जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीमध्ये 4ही पदांवर डाव्यांचं वर्चस्व, लेफ्ट युनियनच्या आदिती मिश्रांचा अध्यक्षपदी विजय।